सर्वांना नमस्कार। आजचा जो व्हिडिओ आहे तो पेन्शन ऑन हायर वेजेसबद्दल EPFO दिल्ली आणि कन्सर्न प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांनी हायर पेन्शनच्या केसेस फायनल करायला नकार दिलेला आहे आणि तसेच ऑनलाईन स्टेटसमध्ये रिजेक्शन बाय EPFO असा रिमार्क आपल्याला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना रिजेक्शनचे पत्र आलेले आहेत किंवा ज्यांचं स्टेटस रिजेक्शन बाय EPFO असं ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळते त्या सर्वांनी EPFO आणि रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांना पत्र लिहायला पाहिजे की मला स्टेटसमध्ये मी बघितलं असता ते रिजेक्ट केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे, तेव्हा या संबंधात कारण मीमांसा कळवावी जेणेकरून उचित कार्यवाही करता येईल. दॅट मीन्स टू द Provident Fund, Regional Provident Fund Commissioner of respective place, number 1. Number 2, the Employees Provident Fund Organization, New Delhi. Subject, rejection of the pension on higher wages. रेफरन्समध्ये जे काही स्टेटस आहे त्या स्टेटसचा रेफरन्स द्यायचा आणि लिहायचं की डिअर सर ऑब्लिक मॅडम, इट इज ऑब्झर्व्ड दॅट the pension on higher wages in respect of so and so has been rejected, and therefore please convey the reason for rejection so that we can take further step in this regard. Thanking you, yours faithfully वगैरे वगैरे अशा प्रकारे पत्र लिहा. आणि ज्यांना पत्र आलेलं आहे रिजेक्शनचं त्यांनी इंडिव्हिज्युअल मेंबर्सनी असं पत्र लिहायला पाहिजे की अशा प्रकारे रिजेक्शन आलेलं आहे या पत्राप्रमाणे, तेव्हा याचं कारण मीमांसा कळवावी आणि त्यानुसार आम्हाला या संबंधामध्ये पत्रव्यवहार करता येईल अशा प्रकारे. आणि या संपूर्ण केसेसमध्ये आता माझा असा विचार आहे की राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे नॅशनल एज्युकेशन कमिटी EPS 95 is representing 70 lakh pensioners, and there are various exempted establishment and exempted members, आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांशी रिजेक्ट झालेले आहेत. आणि म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं आपण उच्च न्यायालयात धाव घेतली तर त्याला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअलच्या नावाची गरज भासणार नाही. या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल आणि म्हणून आम्ही त्यांचा विचार करत आहोत. जर या सर्वांची इच्छा असेल आणि राष्ट्रीय संघर्ष समितीने हायकोर्टात जाण्याची परवानगी दिली तर मी वकील या नात्याने ही संपूर्ण हायकोर्टाची ब्रीफ तयार करून एक 8-10 दिवसानंतर आपल्याला ही रिट पिटिशन नागपूर बेंचमध्ये टाकता येईल. म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 विरुद्ध रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर मुंबई आणि एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन नवी दिल्ली या दोघांना पार्टी करता येईल आणि त्याप्रमाणे पिटिशन त्या ठिकाणी टाकता येईल आणि जे काही डिसिजन त्यांनी दिलेलं आहे रिजेक्शनचं त्याच्यावरती आपल्याला तात्पुरता स्टे आणता येईल अशा प्रकारे आपला प्रयत्न सुरू आहे. जर सर्वांचं एकमत झालं की आपल्याला हायकोर्टात जायचं आहे आणि राष्ट्रीय संघर्ष समितीने जर परवानगी दिली तर आपल्याला हायकोर्टात जायला हरकत नाही. अमरावतीला महाराष्ट्र सचिव श्री अशोक टेंबरे आहेत आणि महाराष्ट्र सचिव म्हणून त्यांना ऑन बिहाफ ऑफ नॅशनल एज्युकेशन कमिटी EPS 95 त्यांना पेटिशनर म्हणून करता येईल
आणि बाकीच्यांना रिस्पॉन्डंट म्हणून करता येईल. आणि म्हणून कृपया या संबंधात आपण आपसात चर्चा करावी आणि आपला निर्णय राष्ट्रीय संघर्ष समितीला करावा. सो दॅट राष्ट्रीय संघर्ष समितीने जर परवानगी दिली तर या बाबतीत निर्णय घेता येईल. धन्यवाद.